तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, थेट जाऊया। कोऑर्डिनेशन मध्ये ठेवून सगळ्यांना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाय करणे आणि त्याचबरोबर वेळोवेळी लोकांना देखील सूचना की लोकांनी पॅनिक होऊ नये आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी त्या बाबतीत मॉक ड्रिल देखील काही ठिकाणी झालंय, अन्य ठिकाणी देखील मॉक ड्रिल होतील आणि म्हणून त्या सूचना देखील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्या सायरनच्या माध्यमातून देखील असतील किंवा अन्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील आपल्याला त्यांना अलर्ट करता येईल लोकांमधलं पॅनिकनेस घालवण्यासाठी। आणि त्याचबरोबर कोस्टल एरिया जो आहे आपला तो अलर्ट करणे, कोस्टल सिक्युरिटी आणि आपले पोलीस यांच्यामध्ये देखील कोऑर्डिनेशन ठेवणे, कोस्टल डिस्ट्रिक्टला देखील जो फंडिंग आहे ते सुरक्षेसाठी तो देखील मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याची पूर्तता करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे जे काही आवश्यक आहे हे सगळं उपलब्ध करून देणे अशा बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर 2-3 दिवसात एअरफोर्स, नेव्ही, आर्मी, कोस्ट गार्ड यांच्याबरोबर देखील कम्युनिकेशन होईल आणि त्यांना काय आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आवश्यकता, सहकार्य, सिस्टीम जे काय आवश्यक आहे या बाबतीत देखील चर्चा होईल आणि त्यामुळे मला वाटतं ही सुरक्षाची बैठक आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने आपण सगळेजण आपली सिस्टीम अलर्ट करण्याची चर्चा यामध्ये झाली आणि त्याचबरोबर असंही ठरलं की काही खोट्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही खोट्या बातम्या पसरवल्या जातात, त्याच्यावर देखील तो खरं म्हणजे गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यावर देखील कडक कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारचा देखील निर्णय झालेला आहे। आणि लोकांनी देखील आम्ही जनतेला, लोकांनाही आणि सगळ्यांनाच आवाहन करतो, विनंती करतो की तेही चर्चेमध्ये आलं की जे काय आता आपलं आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, कोस्ट गार्ड, पोलीस जे काही आपण ही तयारी करतोय, मुवमेंट असेल त्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ काढून ते देखील प्रसारित करू नये, हे देखील सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे आणि अशा प्रकारचं देखील नागरिकांनी देखील त्याचं चित्रण करून, व्हिडिओग्राफी करून त्याचं प्रसारण करू नये। या ज्या काय आपल्या मुवमेंट आहेत ज्या सुरू होतील तयारीच्या दृष्टीने त्याचंही चित्रण करू नये। आणि दुसऱ्या आज मुख्यमंत्री महोदय के अध्यक्षता में यहाँ पर एक जो भारत और पाकिस्तान हमारे देश के जवान हमारी सीमा की सुरक्षा कर रहे हैं, आदरणीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन पर जो एक ऑपरेशन सिंदूर जो शुरू हुआ उसके पार्श्वभूमि में उसके बैकग्राउंड में यहाँ पर महाराष्ट्र और मुंबई के बारे में सुरक्षा की बैठक हुई और मुख्यमंत्री जी और बाकी सभी विभाग जो है, पुलिस है, साइबर विभाग है, डिज़ास्टर मैनेजमेंट है, सभी डिपार्टमेंट के साथ चर्चा हुई है और आपत्ति व्यवस्थापन, इमरजेंसी में क्या करना है, कैसे हमारे नागरिकों की सुरक्षा करना है, इसमें कोई कमी ना आवे ऐसे पूरी तैयारी राज्य सरकार कर रही है। राज्य सरकार पूरी तरह अलर्ट है। तर मुंबई आणि महाराष्ट्राला धक्काही लागू देणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी सुरक्षा आढावा बैठक झाली त्यानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते।